विद्यार्थी मित्रांनो, 2024 पॅटर्न आता रिलीज झालेला आहे आणि मुलांच्या मनात अशी भीती आहे की ज्यांनी 2019 पॅटर्न मध्ये पेपर दिले, सो ज्यांचे बॅकलॉग राहिले, सो त्यांना आता 2024 पॅटर्न नुसार बॅकलॉगचे पेपर द्यावा लागेल की 2019 पॅटर्न नुसार। कारण गंमत काय होणार आहे बघा, जर तुम्ही 2024 पॅटर्न नुसार जर पेपर द्यायला गेले तर काय होईल, तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलाय 2019 पॅटर्न मध्ये आणि 2024 चा पॅटर्नचा सिलेबस आता चेंज झालाय। सो नवीन सिलेबस मध्ये पुन्हा नवीन पूर्ण अभ्यास करणं तर पॉसिबल नाहीये। ऑलरेडी 2019 पॅटर्न मध्ये आपला बॅकलॉग आहे आणि 24 नुसार गेलो तर नवीन पुन्हा अभ्यास करणं, बॅकलॉग पण आणि रेग्युलर पण पॉसिबल नाही। मग मुलांच्या मनात ही भीती की आपल्याला पेपर नेमके कुठल्या पॅटर्न मध्ये देता येईल किंवा 2019 मध्येच आम्हाला देता येईल का। सो हेच या व्हिडिओ मध्ये मी क्लिअर करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश खैरे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो। नक्की आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या 10-15 मित्रांना नक्की शेअर कराल, कारण व्हिडिओ तुम्हाला मदत करण्यासाठी, तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट अपडेटेड माहिती देण्यासाठी आम्ही खूप जास्त मेहनत घेत असतो। तुमच्या कमेंटने, लाईकने आणि शेअरिंगने आम्हाला नक्की त्याचा ऊर्जा मिळते आणि चांगल्या चांगल्या व्हिडिओ आम्ही तुम्हाला देतो। मित्रांनो बघा, आता कसं असतं, कुठलाही पॅटर्न दरवर्षी 4 वर्षानंतर पॅटर्न चेंज होतो। दर 4 वर्षांनी, म्हणजे 2008 पॅटर्न होता, नंतर 12 आला, ओके, असा पॅटर्न 4-4 वर्षांनी चेंज होतो। पण कोरोना असल्यामुळे या फर्स्ट टाइम 2019 पॅटर्न नंतर 24 पॅटर्न आला, म्हणजे 5 वर्षांनी चेंज झाला। मग आता गंमत अशी आहे की जेव्हा पॅटर्न चेंज होतो तेव्हा बॅकलॉग ज्यांचे विषय आहे त्यांना 1 वर्षभर चान्स दिला जातो। म्हणजे 2 अटेम्प्ट, 1 वर्षात किती सेमिस्टर आले, 2, सो 2 सेमिस्टर तुम्हाला चान्स दिला जाईल की 2 सेमिस्टर तुम्हाला अजून 2 वेळा तुम्ही बॅकलॉगचा जो तुमचा पेपर आहे 2019 चा, तो पेपर तुम्ही अजून 2 वेळा देऊ शकता 2019 पॅटर्न मध्ये। क्लिअर? हे मोस्टली कुठल्या मुलांसाठी, ज्यांचे फर्स्ट इयर बॅकलॉग राहिला, कारण 2024 पॅटर्न आता फर्स्ट इयरला आला आहे आणि जे मागच्या वर्षी फर्स्ट इयरला होते आता सेकंड इयरला गेले पण त्यांचा बॅकलॉग राहिला, सो त्यांना अजून 2 संधी भेटतील। 2 वेळा तुम्हाला चान्स आहे की तुम्ही 2019 पॅटर्न मध्ये पेपर देऊ शकता। एकदा 2019 पॅटर्न मध्ये 2 संधी आहे, पेपर क्लिअर करून घ्या। नंतर तुम्हाला नाही क्लिअर झाला तर तुम्हाला 2024 पॅटर्न मध्ये पेपर द्यावा लागेल। सो लास्ट चान्स आहे, 2 अटेम्प्ट आहे, जास्तीत जास्त अभ्यास करा, घाबरू नका, अजूनही 2 संधी। सो 2019 पॅटर्न नुसारच तुम्हाला पेपर देता येणार आहे, सो डोंट वरी अबाउट इट, ओके। आणि बॅकलॉग जर राहिलेच असतील तर नक्की तुम्ही पर्पल आर्ट ऍप्लिकेशन आपलं डाउनलोड करा, खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे। पर्पल आर्ट ऍप्लिकेशन वरती एकदम सोप्या पद्धतीने मराठी, हिंदी मध्ये व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहे, ते डाउनलोड करा, कोर्सेस घ्या, लगेच अभ्यासाला लागा आणि दिवाळीमध्ये आपले पेपर आहे, पेपर आत्तापासून अभ्यासाला लागा, स्कोरिंग करून टाका। यस, सो मित्रांनो नक्की चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ शेअर करा। अजून काही डिफिकल्टी आली नक्की आम्हाला लिहा, आम्ही त्यावरती पण व्हिडिओ पाठवू। थँक्यू।